मागच्या लेक्चरमध्ये आपण कॅटॅलिस्ट बघितला, त्याचे टाईप बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे कॅटॅलिस्ट बघितले, ऑटो कॅटॅलिस्ट, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह कॅटॅलिस्ट, त्यांचा रोल बघितला. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे मॉलिक्युलर अरेंजमेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. हे तीन काय आहेत तर वेगवेगळ्या फेज आहेत. त्या या प्रत्येक फेजमध्ये ज्या असणाऱ्या मॉलिक्युलर अरेंजमेंट आहेत त्या आपण स्टडी करणार आहे. मग यात जी अरेंजमेंट असते हे सॉलिड, लिक्विड, गॅसेस यात जी मॉलिक्युलर अरेंजमेंट असते ही दोन फॅक्टरवर डिपेंड असते. पहिली म्हणजे द कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल आणि दुसरं म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स. कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल म्हणजे टू कीप द मॉलिक्यूल अपार्ट अँड इन कंटिन्युअस मोशन. ही कायनेटिक एनर्जी काय करते, मॉलिक्यूलला काय करते, टू कीप द मॉलिक्यूल अपार्ट म्हणजे मॉलिक्युल्सना एकमेकांपासून लांब ठेवण्याचं काम करते आणि इन कंटिन्युअस मोशन आणि मुवेबल ठेवते. The kinetic energy of the molecule is a function of the temperature of the matter. मग हे काय आहे तर मॅटरच्या टेम्परेचरचं एक फंक्शन आहे जे काय करतं, इट डिक्रीज और इन्क्रीज विथ राईज और फॉल इन टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढेल तसं कायनेटिक एनर्जी वाढेल. तसेच जसं टेम्परेचर कमी होईल तसं कायनेटिक एनर्जीसुद्धा काय होईल, कमी होईल. मग तिसरं बघा, दस द फिजिकल स्टेट ऑफ द मॅटर कॅन बी चेंज्ड बाय कूलिंग और हिटिंग. आपण मॅटरला आपण हीट केल्यानंतर त्यात काय तर ट्रान्सफॉर्मेशन होतं. फॉर एक्झाम्पल सॉलिडला हीट केल्यानंतर होतं म्हणजे लिक्विडमध्ये कन्वर्जन होतं. लिक्विडला कूल केल्यानंतर त्याचं सॉलिडमध्ये कन्वर्ट होतं. मग हे कशावर डिपेंड आहे तर त्या टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स बघा आता दुसरा. इन कॉन्ट्रास्ट द कायनेटिक एनर्जी, द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ट्राय टू ड्रॉ द मॉलिक्युल्स अँड होल्ड देम टुगेदर. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स काय करतात, मॉलिक्युल्सला काय करतात, जवळ आणण्याचं काम करतात. अँड होल्ड देम टुगेदर म्हणजे एकत्रितरित्या पकडून ठेवतात. द एक्झिस्टन्स ऑफ अ सबस्टन्स इन एनी ऑफ द थ्री फिजिकल स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. यांच्यातला जो एक्झिस्टन्स आहे सबस्टन्समधला कोणतीही स्टेट असू दे, सॉलिड, लिक्विड और गॅस, म्हणजे त्यामध्ये मॉलिक्यूल कसे राहतील, किती क्लोज राहतील हे कशावर डिपेंड आहे तर त्यांच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या स्ट्रेंथवरती डिपेंड आहेत की या प्रत्येक फेजमध्ये या प्रत्येक मॅटरमधीलची अरेंजमेंट कशी असणार आहे. मॉलिक्युलर अरेंजमेंट इन गॅसियस स्टेट बघूया. इन द गॅसियस सबस्टन्स त्यांपासून कशा असतात, the molecule is much higher than force of attraction between the molecules of. त्या मॉलिक्युल्स ऑफ गॅस पेक्षाही जास्त काय असते, त्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी असते वॅन फोर्स पेक्षा जास्त असते. द मॉलिक्युल्स ऑफ गॅस आर ऑल रँडमली इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. मधले जे कसे असतात, मोशनमध्ये असतात म्हणजे फिरत असतात. अँड दे मूव्ह रँडमली इन ऑल पॉसिबल डायरेक्शन म्हणजे त्यांना एक अशी पर्टिक्युलर डायरेक्शन नसते ते म्हणजे अपवर्ड, बॅकवर्ड, फॉरवर्ड हे कसेही काय होऊ शकतात, हे रँडमली सगळ्या डायरेक्शनने थोडक्यात काय होऊ शकतात ते होऊ शकतात. अनलाइक द लिक्विड अँड सॉलिड मॉलिक्युलर सबस्टन्स ऑक्युपाय द होल ऑफ द अवेलेबल व्हॉल्यूम. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड प्रमाणेच गॅसेसचे पण मॉलिक्यूल काय करतात, गॅसेस सबस्टन्स आहेत in terms of attraction that allow a gas to expand and occupy complete volume of the container. मग तो काय करतो, अट्रॅक्शन हा काय असतो त्यामध्ये वीक असतो, त्यामुळं गॅस होतो म्हणजे प्रसरण पावतो. म्हणजे एक्सपांड झाल्यावर काय होतो, तो जो कंटेनरचा व्हॉल्यूम आहे तो पूर्णपणे काय होतो, भरून जातो त्यांना. मग त्यांच्यात कोण रिस्पॉन्सिबल आहे, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यामुळे काय होतं, गॅसेस मॉलिक्यूलसुद्धा व्हॉल्यूम ऑफ द कंटेनरमध्ये ऑक्युपाय होतात पूर्णपणे. इफ अ गॅस इज कूलर टू अ व्हेरी लो टेम्परेचर, जर तुम्ही गॅसला थंड केलं व्हेरी लो टेम्परेचर दॅट इज -50°C और इवन लेस, म्हणजे -50°C किंवा त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला जर तुम्ही त्याला कूल केलं तर काय होणार, कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस टू अ सिग्निफिकंट लेवल.
म्हणजे एका ठराविक लेवलला त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार, कमी होणार. म्हणजे जे मॉलिक्युल्सची मुवमेंट आहे ती काय होणार, थांबणार. अँड इट कन्वर्ट्स इन लिक्विड फर्स्ट दॅन इन सॉलिड. त्याचं कन्वर्जन कशात होणार, म्हणजे सॉलिडमध्ये व्हायच्या अगोदर त्याचं कन्वर्जन कशात होणार, लिक्विडमध्ये होणार. आता हे बघा इथं डायग्राम आहे, यात काय दाखवलंय, गॅसियस मॉलिक्यूल दाखवलं. ते कसे, त्यातले मॉलिक्यूल बघा रँडमली मूव्ह व्हायला लागल्यात. एक पुढे जातोय, एक मागे जातोय, एक वर जातोय. मग ही बघा ही काय आहे, तर गॅसियस स्टेटमधले मॉलिक्यूल आहेत. ह्यांची मॉलिक्यूलची ही कशी आहे बघा, हायली डिसऑर्डर्ड अँड वाईडली सेपरेटेड मॉलिक्यूल. म्हणजे पसरलेले असतात मॉलिक्यूल सगळीकडे. आणि डिसऑर्डर म्हणजे ऑर्डर्ड प्रमाणे अरेंज केलेले नसतात, कसेही असतात वर खाली. आता मॉलिक्युलर अरेंजमेंट इन लिक्विड स्टेट हे बघूया. द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन द लिक्विड आर सफिशियंटली स्ट्रॉंग टू होल्ड द मॉलिक्युल्स क्लोज टुगेदर. म्हणजे लिक्विडमधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो काय असतो, सफिशियंट असतो मॉलिक्युल्सना एक क्लोज ठेवायला. सिन्स द मॉलिक्युल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर द डेन्सिटी ऑफ द लिक्विड इज मच हायर दॅन दॅट ऑफ द गॅस. गॅसपेक्षा लिक्विडची डेन्सिटी काय असते, जास्त असते. कारण त्यामध्ये काय असतात, मॉलिक्युल्स हे गॅसेसपेक्षा काय असतात, क्लोज असतात. ड्यू टू दिस लिक्विड आर व्हेरी लेस कॉम्प्रेसिबल ॲज कम्पेअर्ड टू गॅस. त्यामुळे लिक्विड हे कसे असतात, कमी कॉम्प्रेसिबल असतात गॅसेसपेक्षा. ड्यू टू स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स लिक्विड हॅव अ डिफायनाइट व्हॉल्यूम. लिक्विडकडे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो, त्यामुळे ह्याला काय असतो, एक डिफायनाइट व्हॉल्यूम असतो, एक शेप असतो. अनलाईक गॅस, लिक्विड अज्युम्स द शेप ऑफ द कंटेनर इन विच इट इज फिल्ड. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये त्या लिक्विडला भराल ते लिक्विड काय करणार, त्या कंटेनरचा शेप घेणार. द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द लिक्विड आर स्ट्रॉंग. म्हणजे लिक्विडमधले जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यातला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो तो कसा असतो, स्ट्रॉंग असतो. बट नॉट हाय इनफ टू कीप द मॉलिक्युल्स ॲट फिक्स्ड पोझिशन. पण हा इतकाही स्ट्रॉंग नसतो की त्यामुळे मॉलिक्युल्स फिक्स पोझिशनलाच राहतील. म्हणजे लिक्विडमधले मॉलिक्युल्ससुद्धा काय होत असतात, मूव्ह होत असतात. ड्यू टू दिस मॉलिक्युल्स ऑफ द लिक्विड मूव्ह फ्रीली अँड स्लाइड ओव्हर वन अनादर. मग ह्यांच्यातला काय असतो, द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द लिक्विड आर स्ट्रॉंग बट नॉट हाय इनफ टू कीप द मॉलिक्युल्स ॲट फिक्स्ड पोझिशन. तो काय करू शकत नाही, मॉलिक्युल्सला फिक्स पोझिशनमध्ये ठेवू शकत नाही. ड्यू टू दिस मॉलिक्युल्स ऑफ द लिक्विड मूव्ह फ्रीली. त्यामुळे काय होतं, लिक्विडमधले जे मॉलिक्युल्स आहेत ते काय होतात, फ्रीली मूव्ह होतात अँड स्लाइड ओव्हर वन अनादर. एकमेकांच्यावर काय होतात, स्लाइड होतात. आता बघा मॉलिक्युलर अरेंजमेंट इन सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये काय होतंय बघा, सॉलिड स्टेटमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जो असतो नेबरिंग मॉलिक्युलमधला तो गॅसेस आणि लिक्विडपेक्षा काय असतो, स्ट्रॉंग असतो. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स हा सगळ्यात जास्त कशात असतो, तर सॉलिड स्टेटमध्ये असतो. स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ब्रिंग द मॉलिक्युल्स व्हेरी क्लोज टू इच अदर. ह्यांच्यात स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, तो मॉलिक्युल्सला काय करतो, एकत्र आणतो. कीप देम लॉक्ड इन फिक्स पोझिशन. एका फिक्स पोझिशनमध्ये ते काय करतं, मॉलिक्युलला लॉक करतं. मोस्ट ऑफ द सॉलिड आर नोन टू हॅव क्लोज पॅक्ड अरेंजमेंट ऑफ द मॉलिक्यूल विच मेक्स देम नियर इनकॉम्प्रेसिबल. मग यांची मॉलिक्यूलची अरेंजमेंट कशी असते, एकदम क्लोजली पॅक असतात, त्यामुळे त्यांना कॉम्प्रेस करता येत नाही. ते कसे असतात, इनकॉम्प्रेसिबल. त्यांना त्यांची मॉलिक्युलर अरेंजमेंट जवळजवळ क्लोज असते, त्यामुळे त्यांना ते कसे असतात, इनकॉम्प्रेसिबल असतात. इफ द मॉलिक्यूल इज इन सॉलिड ॲक्वायर अ हायली ऑर्डर्ड अरेंजमेंट. समजा एक मॉलिक्यूल आहे सॉलिडमधला, त्याला एक हायली ऑर्डर्ड अरेंजमेंट भेटले, देन द सॉलिड आर सेट टू बी अ क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे प्रॉपर शेप आहे त्याचा, एक प्रॉपर अरेंजमेंट आहे, तर त्याला काय म्हणायचं, क्रिस्टलाइन सॉलिड. ऑन द अदर हँड इफ देर इज अ नो ऑर्डर्ड अरेंजमेंट, जर त्या सॉलिडला अरेंजमेंटच नसेल, म्हणजे अशी ऑर्डर्ड अरेंजमेंट नसेल, तर त्याला काय म्हणायचं, ॲमॉर्फस सॉलिड. म्हणजे सॉलिडचे पण दोन प्रकार आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे कसा ओळखायचा, जस्ट लाईक पावडर. आणि क्रिस्टलाइन सॉलिड हे कसं असतात, जस्ट लाईक क्रिस्टल, त्यामध्ये क्रिस्टल असतात. आता ही बघा सॉलिड स्टेटमधले मॉलिक्यूल कसे असतात, क्लोजली पॅक्ड आहेत आणि त्यांची पोझिशन पण फिक्स असते, त्यामुळे हे आपण कॉम्प्रेस करू शकत नाही, ह्याच्यावर आपण दाब देऊ शकत नाही. आता स्ट्रक्चर ऑफ द सॉलिड बघूया. स्ट्रक्चर काय काय बघूया. आता पहिला काय बघा, मॅटर एक्झिस्ट इन 3 डिफरंट स्टेट, नेमली सॉलिड, लिक्विड अँड गॅस. At a given temperature and pressure, the existence of any of these 3 states depends upon the following 2 opposing factor. म्हणजे ह्या मॅटरच्या 3 स्टेट आहेत, कोणत्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आणि टेम्परेचर आणि प्रेशरला या तिन्ही स्टेटमध्ये काय होत असतं, वेगवेगळे चेंजेस होत असतात. आता पहिला बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर या फोर्समुळे काय होतं बघा,
intermolecular force of attraction tend to keep the atoms or molecules of matter close together in a bond. मग अशा आपण बघितलं सॉलिड स्टेटमध्ये काय होतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त होता. म्हणजे तो काय करतो, सॉलिड स्टेटमध्ये मॉलिक्युल्स काय असतात, क्लोजली पॅक्ड असतात, म्हणजे त्यांच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असतो. दिस फोर्स डिटरमाइन द स्टेट ऑफ द मॅटर. हा फोर्स काय सांगतो, त्या मॅटरची स्टेट सांगतो. दे ऑल्सो डिफाईन द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. त्या मॅटरची फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा सांगतो, सच ॲज बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, डेन्सिटी, म्हणजे त्याचा लिक्विड असेल तर बॉइलिंग पॉईंट, सॉलिड असेल तर मेल्टिंग पॉईंट सांगणार, आणि डेन्सिटी सांगणार म्हणजे त्याची घनता सांगणार. तर दुसरा फॅक्टर आहे थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी टेन टू कीप द मॉलिक्युल्स ऑर ॲटम्स ऑफ द मॅटर अपार्ट. इट इज द टाईप ऑफ कायनेटिक एनर्जी. म्हणजे थर्मल एनर्जीलाच आपण काय म्हणू शकतो, कायनेटिक एनर्जीसुद्धा म्हणू शकतो. मग ही कायनेटिक एनर्जी काय करत असते, मॉलिक्युल्सला एकमेकांपासून लांब ठेवण्याचं काम करत असते. इट इज द एनर्जी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द मॉलिक्युलर मोशन. म्हणजे ही एनर्जी काय करत असते, मॉलिक्युलला मोशनमध्ये ठेवत असते. म्हणजे व्हायब्रेशन ऑर ऑसिलेशन, म्हणजे मॉलिक्युल्समध्ये काय होत असतात, मॉलिक्युल्स व्हायब्रेट होत असतात. विथ अ राईज इन द थर्मल एनर्जी, म्हणजे जसं टेम्परेचर वाढेल तसं काय होतं, द पार्टिकल्स ऑफ द मॅटर टेन टू मूव्ह फास्टर. म्हणजे जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर त्या स्टेटमधले जे मॉलिक्युल्स असतील ते काय होणार, त्यांची मुवमेंट काय होणार, फास्ट होणार. इन द थर्मल इफ द थर्मल एनर्जी इज व्हेरी लो, जर थर्मल एनर्जी कमी असेल तर नंतर काय होतं, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ब्रिंग द मॉलिक्युल्स व्हेरी क्लोज टू इच अदर. म्हणजे थर्मल एनर्जी जर कमी असेल तर इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असणार, मॉलिक्युलमधला जास्त असणार. त्यामुळे तो मॉलिक्युल्स काय करणार, एकमेकांजवळ आणणार. इन सच अ कंडिशन द मॉलिक्युल्स ऑक्युपाय अ फिक्स्ड पोझिशन. मग त्या मॉलिक्युलला काय होणार, एक फिक्स्ड पोझिशन तो ऑक्युपाय करणार. अँड दिस स्टेट इज कॉल्ड ॲज अ सॉलिड स्टेट ऑफ द मॅटर. मॅटरच्या सॉलिड स्टेटमध्ये थर्मल एनर्जी काय असते, कमी असते किंवा नसतेच, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असतो. मग त्यालाच काय म्हणायचं, सॉलिड. सिन्स सर्टन अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी इज ऑलवेज असोसिएटेड विथ द मॅटर. म्हणजे सर्टन अमाऊंट थर्मल एनर्जी ही मॅटरशी असोसिएटेडच असते. दस द पोझिशन ऑफ द मॉलिक्यूल इन सॉलिड अल्सो कॅनॉट बी परफेक्टली फिक्स्ड. म्हणजे सॉलिडमधल्या मॉलिक्यूलची जी पोझिशन आहे ती सुद्धा काय नसते, फिक्स नसते. दे कॅन स्टील ऑसिलेट अबाउट देअर मीन पोझिशन. ते सुद्धा त्यांच्या मीन पोझिशनला काय होत असतात, ऑसिलेट होत असतात. आता एक्झाम्पल बघा, आयोनिक सॉलिड. त्यामध्ये काय एक्झाम्पल आहेत बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात. एक्झाम्पल आहे NaCl, CaF2, MgBr2, मॅग्नेशियम ब्रोमाइड, कॅल्शियम फ्लोराईड, सोडियम क्लोराईड. आता दुसऱ्या बघा, कोवॅलंट सॉलिड आहेत. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ दिस आयदर ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. एक्झाम्पल काय आहे बघा, रॉ शुगर, कार्बन ब्लॅक, ग्राफाईट एक्सेट्रा. आता मेटॅलिक सॉलिड, दीज आर द क्लोज्ड पॅक्ड ॲटॉमिक सॉलिड. एक्झाम्पल काय आहे, आयर्न, सिल्वर, कॉपर. क्लोज पॅक म्हणजे काय असतात, ह्यांच्यात मॉलिक्यूल कसे असतात, क्लोजली पॅक्ड असतात. आता ह्याचे कॅरेक्टर बघा, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड. सॉलिडच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. सॉलिडला काय असतो, एक डिफायनाईट मास आणि व्हॉल्यूम असतो आणि त्यांचा एक शेप असतो. अंडर नॉर्मल सेट ऑफ कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर सॉलिड हॅव डिफायनाईट मास, व्हॉल्यूम अँड शेप. ह्यांच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असतो, जास्त असतो. मग त्यामुळं काय होतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असल्यामुळं ते मॉलिक्युल्स काय करतात, पकडून ठेवतात. त्यामुळे मॉलिक्युलला काय येतो, त्या शेप येतो. ते काय होत नाहीत, लिक्विड और गॅसेस सारखे स्प्रेड होत नाहीत. सॉलिड हॅव व्हेरी टाईट क्लोज नीट पॅकिंग बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. ह्यांच्यात पॅकिंग कसं असतं, एकदम टाईटली हे काय केलेलं असतात, एकमेकांबरोबर पॅक झालेलं असतात, ड्यू टू द स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता तिसरा काय आहे बघा, इनकॉम्प्रेसिबिलिटी. सॉलिड कॅनॉट बी कॉम्प्रेस. सॉलिडला तुम्ही कॉम्प्रेस करू शकत नाही, बिकॉज देर इज व्हेरी स्मॉल अँड निग्लिजिबल स्पेस बिटवीन देअर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. कारण त्याच्या पार्टिकलमध्ये, त्यांच्या मॉलिक्युलमध्ये खूप कमी स्पेस असतो, त्यामुळे तुम्ही त्याला कॉम्प्रेस करू शकत नाही. चौथी प्रॉपर्टी काय आहे, बॉइलिंग पॉईंट. मोस्ट सॉलिड सबस्टन्स हॅव एक्सेप्शनली हाय बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉईंट. म्हणजे जास्तीत जास्त सॉलिड सबस्टन्सचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे जास्तच असतात. दिस इज मेनली ड्यू टू, हे कशामुळे जास्त असतात तर एक्झिस्टन्स ऑफ अ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ द सॉलिड. त्या सॉलिडमध्ये तो असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, जो स्ट्रॉंग असतो. त्याच्यामुळं काय असतं, सॉलिडचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जास्त असतात. आता पाचवा काय आहे बघा, थर्मल एनर्जी.
थर्मल एनर्जीमध्ये काय आहे बघा, सॉलिड जनरली हॅव व्हेरी लो थर्मल एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू गॅसेस अँड लिक्विड. म्हणजे गॅस आणि लिक्विडपेक्षा सॉलिडची थर्मल एनर्जी कशी असते, कमी असते. ड्यू टू दिस देअर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल डू नॉट मूव्ह फ्रीली. मग त्यामुळे त्याच्यातले जे मॉलिक्युल्स असतात ते फ्रीली मूव्ह होत नाहीत. आपण मगाशी काय बघितलेलं, गॅसेस अँड लिक्विड स्टेटमध्ये काय होत होतं, मॉलिक्युल्स इझिली फ्री होत होते, रँडमली ओरिएंट होत होते. दे कॅन ओनली ऑसिलेट अबाउट देअर मेन पोझिशन. त्यांच्या मेन पोझिशनलाच त्यांचं ऑसिलेशन होत असणार आहे. आता टाइप्स ऑफ सॉलिड बघूया. सॉलिड आर द मटेरियल विच आर मेनली कॅरेक्टराइज्ड बाय रिजिडिटी, इनकॉम्प्रेसिबिलिटी, स्लो डिफ्युजन अँड एक्सेप्शनली हाय मेकॅनिकल स्ट्रेंथ. म्हणजे सॉलिड हे कसलं मटेरियल आहे जे कसं कॅरेक्टराइज केलं जातं, तर त्याची रिजिडिटी बघितली जाते, त्याची इनकॉम्प्रेसिबिलिटी बघितली जाते, स्लो डिफ्युजन. अनलाईक लिक्विड अँड गॅसेस सॉलिड हॅव डिफाइनेड व्हॉल्यूम अँड शेप. म्हणजे गॅस आणि लिक्विड प्रमाणच सॉलिडला सुद्धा काय शेप आणि व्हॉल्यूम आहे. द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ द सॉलिड हॅव फिक्स्ड पोझिशन इन द स्पेस. स्पेसमध्ये यांच्या पार्टिकलची काय असते, सॉलिडच्या पार्टिकलची फिक्स पोझिशन असते. ऑन द बेसिस ऑफ द नेचर ऑफ द ऑर्डर प्रेझेंट इन द अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल सॉलिड कॅन बी क्लासिफाईड ॲज. आता सॉलिडचं आपण क्लासिफिकेशन केले बघा, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. मग त्यातला आपण पहिला बघूया, क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड हे कसे असतात, हॅव रेग्युलर ऑर्डर्ड अरेज ऑफ द कंपोनंट हेल्ड टुगेदर बाय युनिफॉर्म इंटरमॉलिक्युलर फोर्स. यांच्यातही युनिफॉर्म इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो, पण यांची अरेंजमेंट कशी असते, रेग्युलर ऑर्डर्ड अरे ऑफ कंपोनंट हेल्ड टुगेदर बाय, कशानं पकडून ठेवलेले असतात, युनिफॉर्म इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे यांच्यातले जे मॉलिक्युल्स असतात ते ऑर्डर्ड अरेप्रमाणे असतात आणि कशानं पकडून ठेवलेले असतात, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सनं. अ क्रिस्टलाइन सॉलिड युजली कन्सिस्ट ऑफ अ लार्ज नंबर ऑफ द स्मॉल क्रिस्टल. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय असतात, स्मॉल क्रिस्टलचे लार्ज नंबर असतात. इच ऑफ देम हॅव्हिंग अ डिफायनाइट कॅरेक्टरिस्टिक ज्योमॅट्रिकल शेप. म्हणजे प्रत्येकाला काय असतो, शेप असतो. इन अ क्रिस्टल अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज व्हेरी मच ऑर्डर्ड. क्रिस्टलमध्ये काय असतं, पार्टिकलची जी अरेंजमेंट असते ती खूप ऑर्डर्ड असते, म्हणजे रेग्युलर असते. It has long range order, which means that there is a regular pattern of the arrangement of the particle which repeat itself periodically over the entire crystal. म्हणजे तोच पॅटर्न काय असतो, रिपीट असतो, म्हणजे रेग्युलर असतो. Due to the difference in the arrangement of the constituent particle, both the types of solid differ in their properties. त्यामुळे हे दोन्ही पण जे सॉलिडचे टाईप आहेत यांच्यात जी अरेंजमेंट असते पार्टिकलची ती वेगवेगळी, त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा काय वेगवेगळ्या असतात. आता क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी बघा. क्रिस्टलाइन सॉलिड हॅव अ शार्प मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट शार्प असतो, म्हणजे ॲक्युरेट असतो. क्रिस्टलाइन सॉलिड आर ॲनिसोट्रॉपिक इन नेचर. ॲनिसोट्रॉपी इज द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड ड्यू टू विच दे एक्झिबिट व्हेरिएशन इन फिजिकल प्रॉपर्टी अलॉंग द डिफरंट डायमेन्शन ऑर एक्सेस. म्हणजे ॲनिसोट्रॉपिक म्हणजे हे काय दाखवतात, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे आता तुम्हाला सांगितलं, बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉईंट काय असणार, वेगळा असणार. हे बघा, हे एक्सिस आहेत ॲनिसोट्रॉपी इन क्रिस्टल अलॉंग द डिफरंट डायरेक्शन. ही त्या मॉलिक्युलची काय आहे, ॲनिसोट्रॉफी. सिन्स द अरेंजमेंट ऑफ द ॲटम इज डिफरंट अलॉंग द डिफरंट डायरेक्शन. म्हणजे प्रत्येक डायरेक्शनला काय असते, ॲटमची अरेंजमेंट वेगळी असते. दॅट इज डायरेक्शन पी क्यू. आता ही पी क्यू आहे बघा, आणि एम एन, ही एम एन. द व्हॅल्यू ऑफ द फिजिकल प्रॉपर्टी दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी इज फाउंड टू बी डिफरंट अलॉंग दिस डायरेक्शन. म्हणजे यात त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ही काय असते, वेगवेगळी असते. तर एक्झाम्पल बघा काय घेतलंय, ऑल द मेटल, क्वार्ट्स, क्रिस्टलाइन, सोडियम क्लोराईड, डायमंड, ग्राफाईट हे क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल आहेत. हे NaClचे एक्झाम्पल आहे. यात जे होल दाखवल्यात हे कशाचे आहेत, तर Na+चे आहेत, आणि डार्क कलरचे दाखवल्यात जे क्रिस्टल ते Cl- चे आहेत. आता क्रिस्टलाइन सॉलिडचे पण टाईप आहेत बघा, कोणते कोणते बघा. मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड, आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड, ॲटॉमिक क्रिस्टल ऑर मेटॅलिक सॉलिड. त्यातला पहिला टाईप बघूया, मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड. हा कशाचा कंपोज केलेला असतो, तर मॉलिक्युलचा असतो, म्हणून काय म्हटले, मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड. In crystal, molecules are held together by strong intermolecular force of attraction, such as London dispersion force, dipole-dipole interaction, dipole-induced dipole interaction, or the hydrogen bonding. हे सगळे फोर्स आपण बघितलं. या फोर्सने काय असतात, हे मॉलिक्यूल एकमेकांना हेल्ड केलेले असतात. त्यांची प्रॉपर्टीज बघा काय आहेत.
मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड आर फेअरली सॉफ्ट. म्हणजे हे सॉलिड कसे असतात, फेअरली सॉफ्ट असतात. पुअर इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टर, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि थर्मल कंडक्टरच्या बाबतीत म्हणजे कॅरी करू शकत नाही, म्हणून त्यामुळे पुअर कंडक्टर असतात. मॉडरेट टू लो मेल्टिंग पॉईंट, त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण कसा असतो, कमी असतो. एक्झाम्पल काय आहे बघा, कॉमन एक्झाम्पल आईस अँड ड्राय आईस. आईस म्हणजे H2O आणि ड्राय आईस म्हणजे CO2. CO2लाच काय म्हणतात, ड्राय आईस. आता दुसरा बघा, आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड. हा कशाचा कंपोज केलेला असतो, तर कंपोज ऑफ आयन्स, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात. आयन्स इन दिस सॉलिड आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह फोर्सनं हे काय केले जातात, सॉलिडमधले आयन्स पकडून ठेवले जातात. द आयन्स फॉर्म 3 टाईप्स ऑफ अरेंजमेंट. आता या आयन्समध्ये पण वेगळ्या टाईपची अरेंजमेंट असते. पहिली कोणती बघा, ट्रायगोनल, टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल होल्स असतात. In the entire pattern of the arrangement, smaller ion fill the holes and larger ion form the primary structure of the crystalline solid. म्हणजे स्मॉलर आयन जे असतात ते पॉझिटिव्ह आयन असतात, ते होल्सला काय करतात, फिल करण्याचं काम करतात. आणि लार्जर जे असतात, म्हणजे लार्जर जे असतात त्यांना आपण निगेटिव्ह आयन म्हणतो, ते काय करतात, ते क्रिस्टलाइन म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडचं प्रायमरी स्ट्रक्चर तयार करतात. आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. मोस्ट ऑफ देम आर व्हेरी हार्ड अँड ब्रिटल. त्यांच्यातले जास्तीत जास्त कसे आहेत, हार्ड आणि ब्रिटल असतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा जास्त असतो. आता याचं एक्झाम्पल काय आहे बघा, NaCl, कॅल्शियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड MgO. आता तिसरा टाईप बघा, मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिड. मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय असतं, ह्याच्यात मॉलिक्युल्स कसे हेल्ड केलेले असतात, तर बाय मेटॅलिक बॉन्ड विच आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन नेचर. म्हणजे त्यांचं नेचर कसं असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. मेटॅलिक बॉन्ड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द युनिक फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल सच ॲज डक्टिलिटी, मलॅबिलिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे सगळ्या ज्या मेटलच्या प्रॉपर्टी आहेत या मेटॅलिक बॉन्डमध्ये असतात. ह्याचं एक्झाम्पल काय आहे, तर आयर्न, कॉपर, झिंक, ॲल्युमिनियम एक्सेट्रा. आता दुसरा टाईप बघूया सॉलिडचा, ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय बघा, अ सॉलिड सबस्टन्स इन विच देअर इज अ नो लॉंग रेंज ऑर्डर ऑफ द पोझिशन ऑफ द कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज कॉल्ड ॲज अ ॲमॉर्फस सॉलिड. म्हणजे त्यांचे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात त्यांच्यात काय असते, ऑर्डर्ड अरेंजमेंट नसते, म्हणजे ते ऑर्डर पोझिशनमध्ये नसतात, त्यांनाच काय म्हटलं आहे, ॲमॉर्फस सॉलिड. The word amorphous is derived from the Greek language. Originally it is the amorphos, which means no form. म्हणजे त्यांना कोणताच फॉर्म नसतो, त्यांना शेप नसतो, मग त्यांना काय म्हटले, नो फॉर्म. The arrangement of the atoms or molecules or ions in an amorphous solid has only a short range order. ह्यांच्यात जी अरेंजमेंट असते ॲटम आणि मॉलिक्युलची, त्यांची रेंज पण कशी असते, शॉर्ट असते. द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द पॅटर्न ऑफ द अरेंजमेंट ऑफ द कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन अमॉर्फस सॉलिड इज व्हेरी मच सिमिलर टू दॅट ऑफ द लिक्विड. म्हणजे ह्यांच्यात जी अरेंजमेंट असते, इंटरनल स्ट्रक्चरची पॅटर्न जी अरेंजमेंट असते ती लिक्विडसारखीच असते. आता याचं एक्झाम्पल काय बघा, क्वार्ट्स, ग्लास, रबर, प्लास्टिक अँड ग्लास आर सम कॉमन एक्झाम्पल ऑफ द amorphous solid. Quartz glass has amorphous structure, shows that there is no long range in the arrangement of the atom. हे एक्झाम्पल आहे बघा, स्ट्रक्चर ऑफ क्वार्ट्स आहे हे ग्लास amorphous सॉलिडचं. आता याच्या प्रॉपर्टीज बघा. डू नॉट हॅव अ फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ द मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंटची व्हॅल्यू काय नसते यांच्या, फिक्स नसते. दे मेल्ट ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे दिलेल्या टेम्परेचरच्या रेंजच्या पुढेच ते काय होतात, मेल्ट होतात. मोस्ट ऑफ द amorphous सॉलिड कॅन बी मोल्डेड इन टू द डिझायर्ड शेप. म्हणजे जास्तीत जास्त amorphous सॉलिड हे कसे होतात, डिझायर्ड शेपमध्ये मोल्ड होतात. सम ऑफ द amorphous सॉलिड बिकम क्रिस्टलाइन ऑन हिटिंग ॲट सर्टन टेम्परेचर. यांच्यातले काही amorphous सॉलिड काय होतात, एका सर्टन टेम्परेचरला तुम्ही हीट केल्यानंतर ते क्रिस्टलाइनमध्ये कन्वर्ट होतात. amorphous सबस्टन्स आर ऑल्सो नोन ॲज अ सिडो सॉलिड. amorphous सबस्टन्सला सिडो सॉलिडसुद्धा म्हणतात किंवा सुपर कुल्ड लिक्विडसुद्धा म्हणतात. का, तर बिकॉज दे हॅव टेंडन्सी टू फ्लो लाईक अ लिक्विड. म्हणजे त्यांच्यात पाण्यासारखी वाहून जाण्याची क्षमता असते, त्यामुळे त्याला काय म्हणतात, सुडो सॉलिड किंवा सुपर कुल्ड लिक्विडसुद्धा म्हणतात. amorphous solid are isotropic in nature. Similarities in physical property of the solid in all direction is known as isotropy. म्हणजे amorphous solid हे आयसोट्रोपिक इन नेचर असतात. आयसोट्रोपिक म्हणजे काय, तर त्यांच्या सॉलिडच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्यामध्ये काय असतात, सिमिलॅरिटीज असतात, खूप साम्य असतं, सगळ्याच दिशेने काय असतात, त्या सारख्या असतात, त्यामुळे त्याला काय म्हटलं, आयसोट्रॉपिक. ड्यू टू दिस आयसोट्रॉपिक नेचर
या आयसोट्रॉपिक असल्यामुळे काय होतं, दे हॅव फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. म्हणजे त्यांची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू कशी असते, फिक्स असते. आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज बघा, कंडक्टन्स, सेमी कंडक्टन्स और रेजिस्टन्स इन ऑल डायमेन्शन, ही काय असते त्यांची सगळ्या व्हॅल्यू काय असतात, फिक्स असतात. आता डिफरन्स बघूया आपण क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड मधला. पहिला पॉईंट बघा, रेग्युलर पॅटर्न असतो. ॲटम आणि आयन हे कसे असतात, रेग्युलर पॅटर्न ऑफ अरेंजमेंट. ॲमॉर्फसमध्ये कसं असतं, इरेग्युलर पॅटर्न ऑफ अरेंजमेंट. दुसरा बघा, क्रिस्टलाइन सॉलिड हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट. ॲमॉर्फस सॉलिड डो नॉट हॅव अ फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ मेल्टिंग पॉईंट. दे मेल्ट ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. ह्यांचा कसा असतो मेल्टिंग पॉईंट, शार्प असतो. ह्यांचा काय असतो, म्हणजे ओव्हर द रेंज असतो. दिस सॉलिड हॅव डिफायनाइट हीट ऑफ फ्युजन. म्हणजे ह्यांना काय असते, हीट ऑफ फ्युजन डिफायनाइट असते. आणि यांना काय असते, हीट ऑफ फ्युजन डिफायनाइट नसते. These are anisotropic in nature. They have different value of physical property in different dimension. These are isotropic. They have same physical property in all direction. आता एक्झाम्पल बघा, ह्याचे ग्लास, रबर, प्लास्टिक ह्याचे एक्झाम्पल काय आहेत, सगळे मेटल. आणि काय, आयोनिक सॉलिड NaCl CaF2. मग 6वा पॉईंट बघा, आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड हॅव कोव्हॅलंट बॉन्डिंग, आयोनिक बॉन्डिंग अँड मेटॅलिक बॉन्डिंग बिटवीन द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. म्हणजे ह्यांच्यात जे ॲटम असणार त्यांच्यात बॉन्डिंग काय असतं, कोव्हॅलेंट, आयोनिक, मेटॅलिक. आणि ह्यांच्यात जास्त करून कोणतं बॉन्डिंग असतं, तर कोव्हॅलेंट बॉन्डिंग असतं. आता मेटॅलिक सॉलिडची आपण प्रॉपर्टीज बघूया. पण मेटॅलिक सॉलिड म्हणजे काय बघा, द सॉलिड इन विच द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आर मेटल ॲटम. म्हणजे असा सॉलिड की ज्यामध्ये पार्टिकल कोण असतो, तर मेटल ॲटम असतो, त्याला काय म्हटले, मेटॅलिक सॉलिड. आता याच्या एक्झाम्पल बघा मेटॅलिक सॉलिडचे कुठले कुठले आहेत, कॉपर, Fe, ॲल्युमिनियम अँड alloys like brass and bronze. हे काय आहेत, अलॉय आहेत. म्हणजे ब्रास आणि ब्रॉन्झ हे काय आहेत, अलॉय आहेत. Most of the metal tend to be metallic solid except the alkali and some alkaline earth metal, as they are very soft due to weak metallic bond. म्हणजे पहिले जे पिरियॉडिक टेबल आपण बघितलेलं, त्यातले पहिले 2 एलिमेंट आहेत, म्हणजे पहिल्या ग्रुपचे आणि दुसऱ्या पहिल्या कॉलम आणि दुसऱ्या कॉलम मधले जे एलिमेंट आहेत ते कसे आहेत, तर अल्कली मेटल आहेत. त्यांनी काय सांगितलं, ते कसे असतात, सॉफ्ट असतात आणि त्यांचं मेटॅलिक बॉन्डिंग पण काय असतं, वीक असतं. Transition element are the most common metallic solid. They exhibit variable oxidation state and possess incomplete d orbital. ट्रान्झिशन एलिमेंट आपण पिरियॉडिक टेबलमध्ये बघितले. ट्रान्झिशन एलिमेंट कुठं असतात, कोणत्या ब्लॉकमध्ये असतात, तर डी ब्लॉकमध्ये असतं. मग त्या डी ब्लॉकमध्ये असणाऱ्या एलिमेंटला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो. मग ते काय एक्झिबिट करतात, ते एक्झिबिट अ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट अँड द पजेस इनकम्प्लीट डी ऑर्बिटल. म्हणजे वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट पजेस करतात आणि त्यांची जी डी ऑर्बिटल असते ती कशी असते, इनकम्प्लीट असते. आता प्रॉपर्टीज बघा त्याच्या, हे कसे असतात, हार्ड आणि स्ट्रॉंग असतात. मोस्ट ऑफ द मेटॅलिक सॉलिड आर व्हेरी हार्ड अँड स्ट्रॉंग. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. का तर प्रेझेन्स ऑफ फ्री डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. जितके डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन जास्त असणार तितकी मुवमेंट फास्ट होणार. In metallic solid, atoms are held together with a strong electrostatic force of attraction between the metal ion and delocalized electron. यांच्यात कुणामध्ये फोर्स असतो, तर मेटल आयन आणि डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन मध्ये. म्हणजे ह्यालाच काय म्हणतो आपण, मेटॅलिक बॉन्ड म्हणतो. इन मेटॅलिक सॉलिड द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर फाउंड टू बी डिलोकलाइज्ड ॲज दे आर नॉट बाउंड टू एनी पर्टिक्युलर ॲटम. म्हणजे त्यांचे इलेक्ट्रॉन कसे असतात, डिलोकलाइज असतात, त्यामुळे हे काय होत नाहीत, ॲटमशी कोणत्याही बाउंड होत नाहीत. दिस सॉलिड आर ओपेक्यू, मलिएबल अँड डक्टाईल. मलिएबल म्हणजे ते, डक्टाईल म्हणजे आपण त्याचा थिन शीटमध्ये, थिन वायरमध्ये कट करू शकतो. मलिएबल म्हणजे आपण त्याला पत्र्यासारखं हे करू शकतो, त्याचं शीट तयार करू शकतो. ड्यू टू मलिएबल नेचर दिस सॉलिड कॅन बी हॅमर्ड. म्हणजे हातोड्यानं जरी त्याला मारलं तरी आपण काय होऊ शकतो, त्याचं नेचर कसं होतं, मलिएबल होतं, ते पसरतं. चेंज देअर शेप अँड प्रेस्ड इन टू थिन शीट. म्हणजे त्याचे पातळ तुम्ही काय करू शकताय, पत्रे करू शकताय. मेटॅलिक सॉलिड हॅव कॅरेक्टरिस्टिक लस्टरस ॲपिअरन्स. त्यांच्याकडे काय असतं, मेटॅलिक सॉलिडकडे एक चकाकी असते. डक्टिलिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मेटॅलिक सॉलिड ड्यू टू विच दे कॅन बी स्ट्रेच्ड टू फॉर्म अ थिन वायर. मग तुम्ही हे स्ट्रेचिंग करू शकता आणि त्याचं कन्व्हर्जन थिन वायरमध्ये होऊ शकतं. म्हणजे थिन वायरमध्ये कन्व्हर्जन असेल तर डक्टिलिटी प्रॉपर्टी, हॅमरिंग करत असाल तर मलिएबल प्रॉपर्टी. या मेटलच्या काय प्रॉपर्टी आहेत, अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल हॅव वीक मेटॅलिक बॉन्ड. अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल जे असतात यांच्यात मेटॅलिक बॉन्डिंग हे वीक असतं, त्यामुळे काय होतं, मेल्टिंग पॉईंट ऑफ दिस मेटल आर लो. मग यांच्यातला ह्या मेटलचा जो मेल्टिंग पॉईंट असतो तो कमी असतो.
दे आर कम्पॅरेटिव्हली सॉफ्टर. ऑन द अदर हँड ट्रान्झिशन मेटल हॅव व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट. ट्रान्झिशन मेटल्सचं काय असतं, मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. मग मेटॅलिक सॉलिड हॅव व्हेरी लो आयोनायझेशन एन्थॅल्पी. त्यांची आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी असते, कमी असते. मग आपण मेटॅलिक बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन सी मॉडेल बघितलेलं. यामध्ये आपण काय बघितलेलं, मेटॅलिक बॉन्डिंग बघितलेलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण युनिट सेल बघणार आहे.